हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आलो इथे शिव मंदिरमध्ये। ॲक्च्युली आम्ही चाललो होतो वज्रेश्वरीला, पण आम्हाला रस्त्यामध्ये हे उंचावर असलेलं मंदिर दिसलं आहे, तर आम्ही पण अजून बघितलेलं नाही आहे। चला तर मग आपण आता बघूया हे मंदिर कसं आहे। वज्रेश्वरीला जाण्यासाठी आम्ही विरारवरून ऑटो पकडून आता विरार फाट्याला चाललो आहे। आम्ही तिकडून बस किंवा ऑटो करून जाऊ वज्रेश्वरीला। आम्ही विरारला खूप वेट केला पण आम्हाला बस भेटली नाही, त्याच्यामुळे आम्ही आता ट्राय करतोय की विरार फाट्यावरून आम्ही बस पकडू। इथे आम्ही विरार फाट्याला उतरलो आणि ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं लेफ्ट साईडला, पण आम्ही राईट साईडला आलो आहे। आणि इथे आल्यावर आम्हाला हे उंचावर असलेलं एक मंदिर दिसलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला माहीत होतं की आम्ही रस्ता चुकलो आहे। तरी पण आता विचार केला की हे मंदिर बघूनच जाऊ, कारण की तुम्ही बघू शकता एकदम सुरेख असं हे अट्रॅक्टिव्ह दिसते एकदम मंदिर। तर चला आपण बघूया हे मंदिर कसं आहे। इथे उंचावर शिवपार्वतीची मूर्ती दिसते, त्याच्यामुळे हे नक्की आहे की हे मंदिर शिवपार्वतीचं आहे। आणि आम्ही आता मंदिराकडे जायचा मार्ग शोधत शोधत इथपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला आता शेवटी मंदिराकडे जायचा मार्ग भेटलेला आहे। इथे श्री शेषनागलिंग मल्लिकनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट इथून आपण जाणार आहे आता वरती। त्याच्या आधी आम्हाला इथे आणखी 2 मंदिर दिसले आहेत, तिथे आम्ही आधी जातोय दर्शनासाठी। इथे हे त्रिशूळ आहे आणि त्याच्या समोर इथे कासव आहे। आम्ही त्याचं दर्शन घेऊन आता आतमध्ये चाललोय। हे इथे गणपती बाप्पा आहेत, एकदम सुरेख अशी ही गणपतीची मूर्ती आहे। त्यांचे दर्शन घेऊन आम्ही इथे आलोय साईबाबांचं दर्शन घ्यायला। त्याच्यानंतर इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची पण स्थापना केलेली आहे। त्याच्यानंतर इथे देवीच्या 3 मूर्ती आहेत, महिषासुरमर्दिनी, वैष्णव देवी आणि त्याच्याच बाजूला श्री महालक्ष्मी माता। ह्या 3 देवींचे दर्शन घेऊन आम्ही आत्ता दुसऱ्या मंदिरात जाणार आहे। इथे आपण मंदिर बघू शकतोय, आत्ताच बांधलेलं दिसतंय, छोटंसं पण छान मंदिर आहे। त्याच्याच बाजूला इथे शनिदेवाचं आणि मारुतीचं मंदिर आहे, तिथे पण आम्ही आता दर्शन घ्यायला आलो आहे। हे मंदिर बघू शकताय, कौलारू आहे, एकदम गावच्यासारखं आहे एकदम। हा डॉगी इथे आहे आणि इथे गाव देवी वाघोबा देवीचे मंदिर आहे। हे इथे मूर्ती बघून असं वाटतंय की ही स्वयंभू असावी। ह्या देवीचे दर्शन घेऊन आम्ही आत्ता इथून निघालोय। हे मंदिर आपण बघू शकता, छोटंसं आहे पण छान आहे। इथून आम्ही बाहेर पडलोय आणि आम्ही आत्ता शेवटी चाललोय शंकर पार्वतीचे दर्शन घेण्यासाठी। इथे पार्किंग आहे, पे अँड पार्क। इथे ऑटो वगैरे पण येतात, तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने पण येऊ शकता, रिक्षाने पण येऊ शकता। आणि आम्ही आता इथे पोचलो आहे मंदिरापर्यंत। इथे अन्नछत्र पण आहे, मला वाटतं इथे अन्न वगैरे महाप्रसाद वगैरे भेटत असावा। इथे स्टॉल पण आहेत आणि आम्ही शेवटी आता मंदिरापर्यंत पोचलो, तुम्ही बघू शकता। इथे साधू बाबा आहेत 2, इथे नारळ फोडण्यासाठी एक जागा पण केलेली आहे, त्याच्यावर आपण नारळ फोडू शकतो। आणि आम्ही आता मंदिरात चाललो आहे, तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असं हे मंदिर आहे। आणि उंचावर इथे शंकर पार्वतीची मूर्ती आहे, त्याच्याच बाजूला त्रिशूळ डमरू पण आहे। हे मंदिर बाहेरून एवढं छान दिसते, तर आतमध्ये पण तेवढंच सुरेख असेल। इथे आपल्याला थोड्या पायऱ्या चढून जावं लागतंय। थोड्या पायऱ्या चढून आल्यावर इथे पावलं आहेत, त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आत्ता लेफ्ट साईडने पायऱ्या चढत चाललो आहे मंदिरापर्यंत, कारण की इथून चढून जायचं आहे आणि दर्शन घेऊन झाल्यावर दुसऱ्या साईडने खाली उतरायला पायऱ्या आहेत। तर आम्ही आत्ता इथे पायऱ्या चढून आलेलो आहे आणि वरती येताच आम्हाला दर्शन झालेलं आहे सुंदर असं नंदीचे। आपण इथे बघू शकतो, अतिशय सुंदर अशी ही नंदीची मूर्ती आहे इथे। तिचे दर्शन घेऊन आम्ही आता आतमध्ये चाललो आहे दर्शनासाठी। एकदम छान अशी ही मूर्ती आहे। इथून आपण बघू शकतोय हायवे दिसतोय पूर्ण, ह्या हायवेवरूनच आम्हाला हे मंदिर दिसलं आणि आम्ही इथपर्यंत पोचलो आहे। इथलं तुम्ही दृश्य बघू शकता, अतिशय सुंदर असं दृश्य दिसतं ह्या मंदिरातून। आणि मंदिर पण अतिशय सुंदर आहे, तुम्ही बघू शकताय। आणि इथे आणखी एक कासव आहे, त्याचे पण आम्ही दर्शन घेऊन आता पुढे आलो आहे।
इथे गणपती बाप्पा आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं आहे आम्ही. त्याच्याच बाजूला इथे महादेवाची मोठी पिंडी आहे. तुम्ही बघू शकता इथे मला वाटतं 5 फूट तरी असावी ही. एकदम सुंदर अशी आहे. आणि त्याच्याच मागे इथे शंकर पार्वतीची मूर्ती आहे. इथे आपण शंकर पार्वतीचे दर्शन घ्यायला आलोय आता. ही पण एकदम सुरेख अशी आहे मूर्ती. आणि इथे महादेवाच्या मांडीवर गणपती बाप्पा पण बसलेले आहेत. इथे आणखी 2 देवीच्या मूर्ती आहेत, त्यांचे पण आम्ही दर्शन घेतले. इथे देवीचा फोटो आहे. त्याच्याच बाजूला एक काकी होत्या, त्यांनी आम्हाला सुंदर असा टिळा लावून दिलेला आहे आणि आपल्या मर्जीने 10-20 रुपये त्यांना द्यायचे आहेत, ते आम्ही दिलेले आहेत. आणि इथे एक साधू बाबा आहेत, कोण आहेत मला कल्पना नाही आहे, पण फोटो आहेत दोन्ही साईडला त्यांचे. आणि मध्ये इथे मूर्ती आहे शंकराची. इथे खूप लोक आलेले आहेत, त्याच्यामुळे असं वाटतंय की हे मंदिर बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे आणि अतिशय सुरेख असं हे मंदिर आहे. तर तुम्ही पण वेळ काढून नक्की या इथे. आम्ही तर योगायोगाने आलो इथे, पण तुम्ही वेळ काढून नक्की या. इथे मंदिराच्या बाहेर पण आणखी एक शंकराची मूर्ती आहे आणि इथला नजारा तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असा नजारा आहे इथला. आम्ही आत्ता सगळ्या देवी देवतांचं दर्शन घेऊन इथे दुसऱ्या बाजूला असलेल्या पायऱ्यांनी खाली उतरतोय. एकदम सुंदर असं मंदिर आहे आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन. तर तुम्ही पण नक्की या. इथे आपण बाहेरून पण मंदिर बघू शकतोय. इथे एक छोटंसं गार्डन पण आहे, आपण इथे झाडांच्या सावलीत निवांत बसू शकतो. आणि इथे शिव बँक्वेट हॉल पण आहे. इथे मंदिराच्या बाजूलाच एक गोशाळा पण आहे, तिथे खूप चारा ठेवलेला असतो आणि इथे गोदान पेटी आहे. त्या पेटीमध्ये आपल्या मर्जीप्रमाणे आपण पैसे टाकून गाईंना चारा देऊ शकतो. तर मी इथे काही पैसे टाकलेत पेटीमध्ये आणि गाईंना चारा द्यायला चालले आता. एकदम छान वाटतं ह्यांना चारा देताना, प्रसन्न वाटतं. तर तुम्ही पण इथे नक्की या आणि इथे भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.